Audio Jungle. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये. मागच्या काही दिवसापूर्वीच मी एक व्हिडिओ केला होता की अपेक्षा राजा शिवाजीकडून, आणि येस, राजा शिवाजी रिलीज झाला आहे 1 तारखेलाच, आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तो सर्व थिएटर्स मध्ये सुरू आहे. आणि खरंच त्याचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, कारण त्या पद्धतीचा सिनेमा नक्कीच रितेशजींनी बनवला आहे. सर्वप्रथम रितेशजींचं हार्दिक अभिनंदन की मराठीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती सिने निर्मिती होते आहे, आणि ह्याचा खर्च अभिमान वाटायला पाहिजे, कारण मुळातच भारतीय चित्रपट उद्योगाचे जनकच मुळात मराठी होते, दादासाहेब फाळके. आणि त्याच्यामुळे काही काळ जो मराठी चित्रपटाला प्रोडक्शन व्हॅल्यूज कमी येत होती, तसा आता तो राहिलेला नाहीये. रितेशजींच्या रूपाने अतिशय सुंदर बिग बजेट कमर्शियल मराठी सिनेमे येत आहेत, म्हणजे जसं लय भारी, माऊली, वेड आणि आता राजा शिवाजी. तर वळूया आपण राजा शिवाजीच्या रिव्ह्यूकडे, की कसं आहे, म्हणजे आधी ज्या काय आपल्या शंका होत्या आणि त्या कशा काय सॅटिस्फाय झालेल्या आहेत. तत्पूर्वी जर का तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. जर का तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडला तर तो नक्की कोणालाही शेअर करा, बेल आयकन दाबा, आणि नक्की आवडला तर व्हिडिओ लाईक पण करा. तर वळूया आपण कथानकाकडे. मी मागच्या वेळीच म्हटलं होतं की शिवरायांचं कथान म्हणजे अख्खा प्रवास जो आहे, जीवन प्रवास, हा अनेक जणांना माहिती आहे, आणि तो इतकं काही दैवी चमत्कारांनी भरलेला जीवन प्रवास आहे. तर तो सगळा दाखवला आहे का नाही, तर अर्थातच चित्रपटाचं जे काही टायमिंग आहे त्यामध्ये रितेशजींनी हा सगळा जीवन प्रवास सिलेक्ट केलेला नाहीये. त्यांनी खुबीनी काही गोष्टी अशा सिलेक्ट केलेल्या आहेत की जिथे त्यांची म्हणजे सिने निर्मिती ही कम्प्लीट होईल, ऍट द सेम टाइम त्यांचे जे काही गोल्स होते तेही त्यांना कम्प्लीट करता येतील. तर ही नक्कीच खूबी आहे सिलेक्शन, कथेच्या सिलेक्शनची. म्हणजे कथेच्या सिलेक्शन मध्ये प्रामुख्याने अफजल खान वधाकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यामुळे अफजल खान वधाशी रिलेटेड आधी जे जे प्रसंग घडलेले आहेत, ते सगळे, म्हणजे शहाजी राजांचे आणि त्याचे असणारी दुश्मनी, दोस्ती काही म्हणा, ऍट द सेम टाइम त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजी हे सुद्धा या चित्रपटामध्ये आहेत. असं ही कथानक आहे. त्याचप्रमाणे बालशिवाजीच्या काही कथा, म्हणजे जे अर्थातच हा चित्रपट हिंदीमध्ये पण होतोय, त्याच्यामुळे मुळात शिवाजीचा जन्म कुठल्या काळात झाला आणि काय त्याच्या मागची बॅकग्राऊंड होती हेही त्यांनी कॅप्चर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना एक अजून चांगली गोष्ट करता आली, ते म्हणजे त्यांच्या दोन्हीही लहान मुलांना त्यांनी बालशिवाजीमध्ये इंट्रोडक्शन दिलेले आहे. आणि नक्कीच तितक्याच ताकदीचे, आई वडिलांप्रमाणेच त्याच ताकदीने ती दोन्ही लहान गोड जीव उभे राहिलेले आहेत. तर हे झालं कथानक. त्याच्यामुळे ज्या प्रेक्षकांना अशी अपेक्षा आहे की अखंड शिवचरित्र पाहायला मिळेल, तर तसं ह्या चित्रपटामध्ये होत नाही. पण येस, हा चित्रपट बाकी कथेला बांधून बघितला तर नक्कीच इम्पॅक्टफुल आहे. आता वळूया कलाकारांकडे. कलाकारांचं म्हणाल तर एकसे एक कलाकारांची फळी उभी केलेली आहे रितेशजींनी. ते स्वतः शिवाजीचे रोल प्ले करतातच, पण ऍट द सेम टाइम जेव्हा जेव्हा शिवाजीचे काही काही प्रसंग ज्या ज्या वयामध्ये येतात, त्या त्या वयामध्ये त्यांनी इतरही माणसांना सिलेक्ट केलेलं आहे, कलाकारांना ज्यांना संधी मिळालेली आहे शिवाजीचा रोल प्ले करण्याची. त्याच्यामुळे त्या बाबतीत रितेशजींचं खरंच कौतुक आहे. मुख्य जी आपली मागच्या वेळेपासूनची म्हणजे एक आपण म्हटलेलं की आव्हान असेल भाग्यश्रीजींना, की म्हणजे जिजाऊच्या रोलमध्ये उभं राहायचं, तर ते आव्हान त्यांनी नक्कीच पेललेलं आहे, वादच नाही. फक्त एकच गोष्ट खटकली त्याच्यामध्ये, ती हेच की त्या म्हणजे जशा शिवाजी मोठा होतो तशा त्यानंतर त्यांना जेवढ्या वृद्ध दाखवायला पाहिजे तेवढं तसं ते दाखवलं गेलेलं नाहीये. म्हणजे एस्पेशली जेव्हा सईबाई म्हणून जेनेलिया उभ्या राहतात त्यांच्या समोर, तेव्हा जिजाऊंचा जो एक मोठेपण दिसायला पाहिजे तसं दिसत नाही. ते तेवढं ग्लॅमरसच भाग्यश्री दिसतात. पण अदरवाईज भाग्यश्रींनी भूमिकेला न्याय द्यायचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. जेनिलियाम बद्दल म्हणाल तर वेड पासून तर त्या पूर्णतः मराठी चित्रपटामध्ये अतिशय उत्तम प्रकारे समरसून गेलेल्या आहेत, आणि त्या डायलॉग्सही सगळे आपल्या बोलतात. आणि ह्याच्यामध्ये म्हणाल तर ते चांगले त्या काळातले मराठीचे संवाद आहेत, आणि त्यांनी
पूर्ण प्रयत्नांनी चांगल्या पद्धतीने ते सादर केलेले आहेतच. त्याच्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये म्हणजे छोट्या छोट्या रोल्समध्ये मोठे मोठे कलाकार आहेत. महेश मांजरेकर हार्डली एका सीन मध्ये आहेत, पण येस ते इम्पॅक्ट टाकतातच, कारण ते जिजाऊंचे वडिलांच्या भूमिकेमध्ये ते आहेतच. त्याचप्रमाणे सचिन खेडेकर मोठ्याच भूमिकेमध्ये आहेत, ते शहाजी राजे असा रोल प्ले करतात. पण बोमन इराणी फक्त 2 सीन मध्ये का एका सीन मध्येच आहेत ते फक्त, की जे पीर बाबाचा रोल प्ले करतात तोही महत्वाचा आहे. अमोल गुप्ते आहेत आदिलशाहमध्ये, आदिलशाहच्या रोलमध्ये. फरदीन खान आहे शहाजहानच्या रोलमध्ये. असे हिंदी कलाकारांची फळी आहेत आणि अर्थातच आपले भाईजान आहेतच शेवटी येतात, एक स्पेशल अपीअरन्स देतात सलमानजी. सो हे सगळे लोक म्हणजे मी हिंदीतले म्हणेन तर ते मराठी बोलतात. सगळ्यात भाऊखाऊ जर का ह्या नॉन महाराष्ट्रीयन मंडळींमध्ये जर का आपण रोल बघितलात तर तो सगळ्यात भाऊखाऊ रोल 2 व्यक्तींना मी म्हणेन. त्यातली सगळ्यात पहिली व्यक्ती म्हणजे विद्या बालन. त्या ज्या काही बडी बेगम उभी करतात त्याला तोड नाहीये. म्हणजे वास्तविक पाहता कधी काळी ज्या त्या आणि संजय दत्त हिरो हिरोईनच्या भूमिकेत होते मुन्ना लगे रहो मुन्नाबाई मध्ये, आणि त्याच आता तीच 2 व्यक्ती, एक बडी बेगम त्यांना ऑर्डर करणारी आणि दुसरे अफजल खानाच्या भूमिकेत संजय दत्त. म्हणजे कुठेही असं वाटत नाही इतके ते रोल्स मध्ये बेमालूम त्यांनी काम केलेलं आहे बडी बेगमचं, विद्या बालनजींनी. आणि अजून एक महत्वाचं नाव म्हणजे अभिषेक बच्चन. माझ्या मते अभिषेक बच्चनच्या अख्ख्या कारकिर्दीतला हा सगळ्यात उत्कृष्ट चित्रपट असेल, कारण इतका सुंदर रोल त्यांना कधी मिळालेला नाही. तेही मराठी बोललेले आहेत. वास्तविक पाहता या सर्वांचे करिअर्स आपण मुंबईमध्येच त्यांना देतो, त्याच्यामुळे त्यांनी मराठी बोलणं आवश्यक आहे. पण तरीही त्यांची स्वतःची मातृभाषा मराठी नसल्यामुळे आणि रितेशजींच्या प्रेमापोटी हे सगळे लोक, या सगळ्या लोकांना रितेशजी मराठीमध्ये घेऊन येऊ शकले नाही नुसतेच, तर प्रॉपरली मराठीमध्ये पूर्णतः त्यांचे डायलॉग्स बोलले गेलेले आहेत ते. म्हणजे मी हिंदी बघितला नाही त्याच्यामुळे मला माहित नाही, पण हिंदीमध्ये हे काही डब केलेलं नव्हतं 101%. सो ते दोन्ही ह्याच्यामध्ये शूट झालेलं असणार मूवी. सो हे झालं सगळं कलाकारांचं. आता ह्याच्यात सगळ्यात मोठी जी आव्हान होतं ते होतं रितेशजींसमोर, कारण रितेशजी स्वतः शिवाजीच्या रोलमध्ये आहेत आणि आधी आपण बघितल्याप्रमाणे अनेक वेगवेगळी मंडळी शिवाजींच्या रोलसाठी आलेली होती. कथेची मांडणी आणि सगळं पाहता येस रितेशजींनीही पूर्ण प्रयत्न केलेले आहेत की ते प्रॉपरली शिवाजी प्ले करू शकते. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट जी देखणी करते चित्रपट ती म्हणजे पोशाख आणि आर्ट डायरेक्शन आणि हे जे काही आपण फोटोशॉप म्हणू, म्हणजे पूर्वीच्या जमान्याचे किल्ले उभे करणं वगैरे असं सगळं. अर्थात आजकाल त्या सर्वसामान्य प्रेक्षकांना सुद्धा आमच्यासारख्या सवय झालेली आहे की आपल्याला कळतं की फोटोशॉप्स काय आहेत वगैरे, तर त्याच्यामध्ये अजून फाईननेस आला ह्याच्या पुढे तर आनंदच आहे. पण एकंदरीत मराठी चित्रपट निर्मितीचं बजेट आणि सगळं पाहता नक्कीच चांगल्या पद्धतीने हँडल केलेलं आहे. येस सिनेमॅटिक लिबर्टी घेतली गेलेली आहे, एस्पेशली जेव्हा पुरंदरला एंट्री होते तेव्हाची सिनेमॅटिक लिबर्टी आहे. म्हणजे जेव्हा गनीम पुरंदरमध्ये आत घुसायचा प्रयत्न करतो, पण ती वास्तविक गोष्ट तशी घडलेली नसणार आहे. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा गायींचा किंवा रेड्यांचा वापर केला गेला ते त्यांनी इथे घेतलेला आहे. त्याच पद्धतीमध्ये अफजल खानाचा जेव्हा वध होतो तेव्हा त्यांनी वाघनखांनीच वध केलेला आहे. इथे पहिले ते खंजीर खुपसताना राजे दाखवलं जातं. अशा काही छोट्या मोठ्या सिनेमॅटिक लिबर्टीज घेतल्या गेलेल्या आहेत. पण इन जनरल जर का आपण ओव्हरऑल एक इम्पॅक्ट बघितला तर चित्रपट अतिशय इम्पॅक्ट पूर्ण होतो. मुख्य म्हणजे कथा एवढी फास्ट घेतलेली, एवढे प्रसंग घडताना दाखवलेले आहेत, छोटे 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 मोठे सगळे एकत्रित करून, आणि थोडं धुरंधरच्या इम्पॅक्ट प्रमाणे चॅप्टर वाईज पण त्यांनी घेतलेलं आहे. हे सगळे अपडेट्स केलेले आहेत. तर ओव्हरऑल पिक्चर अतिशय प्रेक्षणीय होतो. खूप म्हणजे खुर्चीला आपण खिळून राहू शकतो असा चित्रपट आहे. आणि म्हणजे चेरी ऑन द केक असं म्हणाल तर अजय अतुलचं संगीत, म्हणजे काय संगीत दिलंय अजय अतुलनी, की म्हणजे गुजबम्स येतात, अक्षरशः शहारे येतात आपल्या अंगावर अशा वेळी प्रसंगामध्ये. तर सर्वांच्या एंट्रीज, मग ती अभिषेक बच्चनची असू दे, कोणाची असू दे, जिजाऊबाईंची असू दे, सगळ्यांच्या एंट्रीजना रितेशजींनी तितकंच महत्व दिलेलं आहे. आणि
एवढं मोठं शिवधनुष्य पेलणं, कारण इतक्या लोकांनी जेव्हा शिवचरित्र आधी दाखवलेलं आहे पडद्यावर आणि जेव्हा आपण स्वप्न बघतो की आपल्याला ते दाखवायचंय, पण तरी त्याच्यामध्ये वेगळेपण पाहिजे, त्याच्यामध्ये भव्यता पाहिजे आणि हे सगळ्या करण्यासाठी हिंदीतल्या कलाकारांना आमंत्रित केलं गेलं, त्यांच्याकडनं मराठी बोलवून घेतलं गेलं. या सर्वांसाठी रितेशजी खरंच खरंच खूप धन्यवाद आणि आम्ही सर्व प्रेक्षक तुमच्या पाठीशी आहोत. मराठीमध्ये अतिशय उत्तम उत्तम कलाकृती निर्माण व्हाव्या आणि केवळ एक रितेशजी नाही, असे अनेक निर्माते मराठीमध्ये निर्माण व्हावेत. कारण मराठी माणूस नेहमी हे दाखवून देतो की तुमची कथा चांगली असेल, तुमचं सादरीकरण चांगलं असेल, तर मराठी माणूस प्रत्येक कलाकाराच्या मागे उभा असतोच. मागेच एकदा महेश मांजरेकरजी म्हणाले होते तेव्हा की बॉलिवूडला छावानी वाचवलं म्हणजे कोणी महाराष्ट्राने वाचवलं, कारण सगळ्यात जास्त कलेक्शन झालं असेल तर ते महाराष्ट्रामधनं झालेलं आहे. आता चित्रपटामधलं निगेटिव्ह असं मी म्हणणार नाही, पण काही गोष्टी खटकतात त्या ह्या की अ, ब जेनेलिया आणि आश्चर्य वाटतं मला थोडंसं, माफ करा भाग्यश्री, पण तेवढं कुठेतरी भाग्यश्रींचं पण थोडं मराठी असं असं होतं, जे अपेक्षित नव्हतं. जेनेलियाचं मराठी आहे चांगलं, म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा त्या खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात आणि वेडपेक्षा तर इथे नक्कीच त्यांचं इम्प्रूव्ह झालेलं आहे. आणि महत्वाची गोष्ट जी अजून एक थोडी हे होते ते की खूप मोठे-मोठे सादारांची नावं सगळीच घेतली गेलेली आहेत. पण जेव्हा प्रसंग पुढे जातात तेव्हा अनेक गोष्टी बोलल्या जातायत त्या येत नाहीत पडद्यावरती. तर त्या सगळ्या आणण्याकरता माझी अशी रिक्वेस्ट आहे रितेशजींना, की हा पार्ट 1 झालाय तुमचा राजा शिवाजी, तर पार्ट 2 ह्याच्यापेक्षा दमदार व्हायला पाहिजे. तर ओव्हरऑल असं ह्या फर्स्ट डे फर्स्ट शो कडून आम्ही या चित्रपटाला देतो आहोत 4 स्टार्स. चित्रपट तुम्ही जरूर बघू शकता आणि तुम्हाला जर का आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा, बेल आयकन बटन दाबा, लाईक करा व्हिडिओ आणि आम्हालाही सपोर्ट करा की जेणेकरून जेन्युइन रिव्ह्यूज आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकू. तर पुन्हा भेटूया लवकरच एका नव्या चित्रपटाच्या किंवा कुठल्याही एका इव्हेंटच्या रिव्ह्यू घेऊन आम्ही तुमच्याबरोबर येऊच. तोपर्यंत धन्यवाद.